ज्या संविधानामुळे आपल्याला आवाज मिळाला त्या संविधानाच्या शिल्पकाराला विसरणं योग्य आहे का? बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम. माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची चूक पत्रात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम. मला सस्पेंड केलं, मी राणूचे गाड्या उपसीन, मी माफी काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येण्याने मला सस्पेंड करायचं करू शकता. आज आपण पाहिलेला हा व्हिडिओ फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये, तो आपल्या जाणीवेचा आरसा आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त ध्वज फडकवणं नाही, तो दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची आठवण करण्याचा. संविधान म्हणजे कागद नाहीये, संविधान म्हणजे आपले हक्क, आपली समानता आणि आपला आत्मसन्मान. आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमात जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं नाही, तेव्हा एक महिला पोलीस अधिकारी पुढे आली. कोणतीही भीती नाही, फक्त एक साधा प्रश्न, बाबासाहेबांचं नाव का घेतलं नाही? तो प्रश्न कुणावाचा आरोप नव्हता, तो प्रश्न जाणीवेचा होता. कारण ज्या संविधानामुळे आज मंत्री, अधिकारी, नागरिक आपापल्या जागी उभे आहेत, त्या संविधानाच्या निर्मात्याचं नाव घेणं ही आपली जबाबदारी आहे. आज अनेक जण म्हणतात हे बोलायची गरज नव्हती, पण खरं सांगायचं तर अशा प्रश्नांनी आज आपल्या देशाला सर्वात जास्त गरज आहे. कारण लोकशाही गप्प बसणाऱ्यांमुळे नाही, तर प्रश्न विचारांमुळे जिवंत राहते. आज त्या ताईने कुठलं भाषण दिलं नाही, तिने फक्त आठवण करून दिली. बाबासाहेब विसरायचे नाहीत, संविधानाला मान द्यायचा आणि प्रजासत्ताक दिन बाबासाहेबांशिवाय अपूर्ण आहे. आणि हो, आज हे जे सत्तेत आहेत, ज्यात गिरीश महाजनसारखे नेतेसुद्धा आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की हा अधिकार, ही खुर्ची, ही सन्मान हा संविधानामुळेच मिळाला आहे. आज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, याचा अर्थ बाबासाहेब तुमच्यासाठी फक्त नाव नाही आहेत. कमेंटमध्ये लिहा तुमच्या मनात बाबासाहेबांबद्दल काय विचार आहेत. हा व्हिडिओ शेअर करा, कारण अशी जाणीव पसरायला हवी. आणि अशाच प्रेरणादायी विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. संविधान जिवंत ठेवा, बाबासाहेब जिवंत ठेवा, लोकशाही जिवंत ठेवा. जय भीम, जय संविधान.